सर्वांना नमस्कार. एक लग्न असेही भाग 83. या कथेचे आधीचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, ते वाचण्यासाठी चॅनलला भेट द्यावी. आजचा दिवस काही साधा दिवस नव्हता. आज पटवर्धन कुटुंबाच्या मुलींचा लग्नाचा दिवस होता, ज्याची तिन्ही कुटुंब कितीतरी दिवसांपासून वाट पाहत होते. तो क्षण आता आला होता. नंदिनी, मधू, जय आणि अजय तर आधीच एकमेकांचे झाले होते. मनाने, भावनेने त्यांनी एकमेकांना आधीच स्वीकारलं होतं. पण आज त्यांचं नातं 7 जन्माच्या गाठीत बांधणार होतं. सप्तपदी चालून आज त्या दोन्ही जोड्या एकमेकांच्या आयुष्यात नव्याने प्रवास करणार होती. अखेर तो क्षण आला होता. एकमेकांना नव्याने ओळखणार होते ते, आणि जग सुद्धा त्यांना आजपासून नवीन नावाने ओळखणार होतं. नवरा बायको असे जग त्यांना ओळख देणार होतं. सगळीकडे नुसता धुमाकूळ चालू होता. हसण्या बोलण्याच्या सुरेख गप्पांनी आणि लग्नाच्या धावपळीत आज ते हॉटेल एका मोठ्या लग्नाचा साक्षीदार होणार होता. पटवर्धन कुटुंब आधीच वेडिंग मेनूवर पोहोचले होतं. अजय आणि जयची वरात निघायच्या तयारीत होती. इकडे वेडिंग मेनू सुद्धा खूप छान सजला होता. बाहेर दारावर पांढऱ्या आणि गुलाबी फुलांनी संपूर्ण दार खूप छान सजलं होतं. दारावर खूप मोठ्या अक्षरात वेलकम असं लिहिलं होतं. आज संपूर्ण हॉल सुद्धा छान अशा फुलांच्या माळांनी सजला होता. हॉलच्या भिंतीवर दोन्ही जोड्यांचे छान असे फोटो लावले होते. हॉलच्या मधोमध मंडप सुद्धा उभारला होता. त्याला सुद्धा छान असं पाना फुलांनी सजविला होता. मंडपाच्या मागच्या बाजूला अजय वेट्स मधू आणि जय वेट्स नंदिनी असं ठळक अक्षरात सोनेरी अक्षरात लिहिलं होतं. पाहुण्यांची लगबग आणि आवाज त्या हॉलमध्ये घुमून लग्नाची उत्कंठा वाढवत होते. हॉलच्या बाजूला असलेल्या रूममध्ये दोन्ही होणाऱ्या नवरींना ब्युटिशियन सजवत होत्या. फोटोग्राफर आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगवाले तिथे हॉलमध्ये होणारे प्रत्येक क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपून घेत होते. नानासाहेब, राजेंद्र, शिव, श्लोक आणि शौर्य सगळ्यांचे डोळे दारावर टिपले होते. येणाऱ्या गेस्ट सोबत वरात कधी येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. तर सुजाता आणि कावेरी यांच्या मनात फक्त एकच भीती होती, सगळं व्यवस्थित पार पडू दे. म्हणून त्या माऊली सतत हात जोडत होत्या. लग्नाची घटिका जवळ येत होती. तशी तशी मनाची हुरहुर आणि धाकधूक वाढत जात होती. गुरुजी, अक्षदा आणि पाहुणे यांनी तो सज्ज होता. एक मोठा सोहळा बघायला सगळ्यांचे डोळे आसुसले होते. त्याहीपेक्षा नवरी आणि नवरदेव बघायची घाई जास्त होती. इकडे हॉटेलमध्ये सुद्धा घोडी, बँड, बाजा सगळंच तयार होतं. वराती सुद्धा नटून थटून तयारच होते. तिथे असणारा फोटोग्राफर आणि व्हिडिओ करणारे तिथले प्रत्येक क्षण टिपण्यासाठी वरातीसोबत चालण्यास सज्ज होते. दारात वरमाय हातात आरतीचे ताट घेऊन आपल्या मुलांना वराच्या रूपात बघायला आसुसल्या होत्या. तिकडे शिव सगळी व्यवस्था बघत होता, तर इकडे गौरी मात्र करवली बनून मान मिरवत होती. आज तर तिचा चेहरा जरा जास्तच खुरला होता. ओठांवरचं हसू कमी होत नव्हतं. मनात असलेला आनंद चेहऱ्यावर झळकत होता. आणि असणार का नाही. तिच्या नावाचं, तिच्या भावाचं आणि जिवलग मित्राचं लग्न होतं, म्हणून दोन्हीकडून करवली बनून मान मिरवत फिरत होती. पांढऱ्या लाल रंगाच्या कुर्त्या पैजामा, डोक्यावर लाल केशरी फेटा, पायात ज्युती, गळ्यात मोत्यांचा माळा, कपाळावर लांब टिकला
कमरेत मानाची तलवार आणि मानाची कलगी मिळवत अजय आणि जय एकदम राजविंडे दिसत होते. त्यांचं ते रूप तिथे असणारे प्रत्येक जण आपल्या डोळ्यात भरून घेत होते. जणू काही दोन राजकुमार आपली राणी आणायला सज्ज झाले अशीच फिलिंग येत होती. दोन्ही वरमाय यांनी मिळून आपल्या मुलांवरून ओवाळून बोटे मोडली. तसे अजय आणि जय स्मित करत घोडीवर बसले आणि वाजत गाजत वरात त्या हॉटेलमधून निघाली. इकडे हॉलमध्ये असलेल्या त्या खोलीत मुलींनी धुमाकूळ घातला. नंदिनी आणि मधूच्या मैत्रिणी त्यांना छळण्याचे एकही चान्स सोडत नव्हते. लाल रंगाची नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, कपाळावर चंद्रकोर, गळ्यात सोन्याचे दागिने, नाकात सुरेख नथ, दंडात बाजूबंद, पायात पैंजण, कमरेत कमरबंद आणि डोक्याला बाशिंग बांधून दोन्ही नवरी सज्ज होत्या. डोळे काजळासोबतच लाजेने अतोनात भरले होते. आता आपलं लग्न होणार आणि मी नेहमीसाठी त्याची होणार जो माझ्या हृदयात राहतो. त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालून मी मिरवणार या भावनेने त्यांच्या हृदयात एक हुरहुर होत होती. पण सोबतच भीतीच्या दडपणने बोटांची चुडबुड सुद्धा चालू होती. मनात मिश्र भावनांचा उद्रेक चालला होता. तितक्यात वरात आली. म्हणून पोरींनी येऊन त्या खोलीत आवाज केला. तशी मधू आणि नंदिनीच्या हृदयाच्या गतीने वेग धरला. ठोके जलद गतीने पडू लागले आणि ओठांवरचे ते स्मित हसू आणखी गडद झाले. इकडे दारात वरात येऊन उभी झाली तसं सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं. शिव तर धावत पडत आल्यासारखा तिथे आला. 3 तास झाले होते त्याने गौरीला बघितलं नव्हतं. गडद रंगाच्या हिरव्या काठापदराच्या साडीत गौरी खूप सुंदर दिसत होती. त्यात तिचा तो मराठमोळा साज जणू लावण्याची खान ओढून आल्यागत दिसत होता. आणि आता तिला असं वरातीत नाचताना बघून शिव तर तिलाच बघत राहिला. पण जसं त्याचं लक्ष तिच्यावर पडणाऱ्या नजरांवर गेलं त्याच्या हाताच्या मुठी घट्ट झाल्या आणि तो रागातच गौरीजवळ जाऊन उभा झाला. गौरीने त्याला पाहिलं तर तो सुद्धा कमालीचा हँडसम दिसत होता. पारंपरिक कपड्यांमध्ये तो सुद्धा एखादा राजकुमारच दिसत होता. गौरी रूपवती होती तर शिव सुद्धा काही कमी रूपवान होता. अगदी गौरीच्या टक्करचा होता आणि दोघेही जेव्हा एकत्र यायचे तर लोकांच्या नजरा त्यांच्यावरून काही केल्या हटत नव्हती. लाखात एक जोडी होती त्यांची, नक्षत्रावाणी. वरात दारात उभी झाली तसे अजय आणि जय घोड्यावरून उतरले आणि चौकटीत उभे झाले. तसं पटवर्धन कुटुंबाने त्यांचं मानाने स्वागत केलं. प्रत्येकांच्या गळ्यात हार घालून त्यांचा योग्य तो स्वागत सत्कार केला. कावेरी आत्या आणि सुजाता यांनी त्यांना ओवाळून आत घेतलं. अजय आणि जय सुद्धा हात जोडून नम्रपणे आत आले. तशा तिथे असणाऱ्या प्रत्येक मुलींच्या हृदयाची धडधड अजय आणि जयला बघून वाढली. त्यांना तर आता मधू आणि नंदिनीच्या नशिबाचा हेवाच वाटत होता. तिथे बसणाऱ्या प्रत्येक मुली वरून पांढऱ्या लाल रंगाच्या कुर्त्या पैजामा, डोक्यावर लाल केशरी फेटा, पायात जुती, गळ्यात मोत्यांचा माळा, कपाळावर लांब टिळा
कमरेत मानाची तलवार आणि मानाची कलगी घेऊन समोर चालत येणाऱ्या त्या दोन राजकुमारांना आपलं हृदय मुठीत घेऊन बघत होत्या. त्यांचा तो रुबाबदार चेहरा आणि एटीत चालणं तिथल्या प्रत्येक लग्न न झालेल्या मुलींच्या हृदयाचे ठोके वाढवण्याचे काम करत होते. त्या तर नजरही न हटविता त्या दोन राजकुमारांना दुरूनच बघून नेत्रसुख घेत होत्या. कारण जवळून बघणे किंवा त्यांना स्पर्श करणे त्यांच्या नशिबात नव्हतं, म्हणून दुरूनच आपली तहान भागवत होती. इकडे नंदिनी आणि मधूच्या खोलीत त्यांच्या मैत्रिणींनी मात्र त्या दोघींना मात्र हैराण करून सोडलं होते. सतत जिजू असे जिजू तसे बोलून त्यांची छेड काढत होते आणि बिचाऱ्या आपल्या होणाऱ्या नवरी मात्र लाजून लाजून गोऱ्यामुऱ्या होत होत्या. आता कुणाला नाही आवडेल आपल्या अहोंची प्रशंसा झालेली, आणि त्यात त्या दोघींचे अहो होतेच असे की कोणीही त्यांची स्तुती करेल. फक्त रूपानेच नाही तर गुणाने आणि कर्तृत्वाने सुद्धा. मग केली स्तुती तर काय बिघडेल? पण फक्त स्तुतीच बाकी काही केलं त्या दोघींना चालणार नव्हतं. म्हणून तर कधी कुठली मैत्रीण चुकून जरी थोडं जास्त बोलली की त्या दोघी लगेच तिच्यावर डोळे काढायच्या. अगं पोरींनो, झाली का तुमची तयारी? सुजाता आणि कावेरी आत्या हसण्या खिदळण्याचे आवाज ऐकून आत येत बोलल्या. तर समोर आपल्या मुलींना नवरी वेशात बघून त्या दोघींनाही भरून आलं. आज आपली चिमुकली आपल्याला सोडून उडून जाईल या भावनेने त्यांच्या मनासोबत डोळे सुद्धा भरून आले होते त्या माऊलींची. खूप गोड दिसत आहात बाळांनो. कधी कुणीही पाहिली नसेल इतकी सुंदर नवरी. सुजाता कावेरी आडीपाडीने दोघींवरून बोटे ओवाळत बोलल्या. तशा नंदिनी आणि मधू खुदकन हसल्या. त्यांना तसं खडखडून हसताना बघून पुन्हा सुजाता यांचे डोळे वाहू लागले. आता आपलं हे गोड हसू आपल्यात नसणार ना वंश? सुजाता कावेरी यांना बघून म्हणाले. तसे नंदिनी आणि मधू हसता हसता थांबल्या. त्या दोघींचा कंठ सुद्धा आपल्या आईला तसं भावूक होताना बघून दाटून आला. तशा त्या दोघी आई म्हणून आपल्या आईंच्या गळ्यात पडून रडू लागल्या. आई, मी नाही जाणार जयच्या घरी. नंदू नाक ओढत सुजाता यांच्या गळ्यात पडून बोलली. हो का? मग आताच जाऊन सांगतो जयला की अरे बाबा, आपली वरात वापस घेऊन जा, कारण आमच्या राजकुमारीला तुझ्यासोबत लग्न करायचं नाही. हो की नाही वंश? हो ना बहिणी, मला सुद्धा आमच्या जावई बापूंना सांगावं लागेल की तुम्ही तुमच्यासाठी दुसरी मधू शोधा. कावेरी आत्या आपल्या काळजाला बिलगलेल्या पाखराला बघून म्हणाल्या. आई नको, अगं थांब. नंदिनी आणि मधू झटक्यात आपल्या आईपासून बाजूला होत पटकन बोलल्या. तसे त्याचे ते घाबरलेले एक्सप्रेशन बघून कावेरी आणि सुजाता तर त्यांना बघतच राहिले. बघा बघा वहिनी, आता थोड्याच वेळापूर्वी कुणीतरी आपल्याला बोलत होते की त्यांना आपलं घर सोडून जायचं नाही, आणि आता बघा कसे थांबवत आहेत. नाटकी कुठली. मनात तर कधीचेच पडके झाले आहेत या दोघी लबाड. कावेरी आत्या नंदिनी आणि मधूला बघून थोडं नाटकी सुरात म्हणाल्या. तशा नंदिनी आणि मधू आई आत्या बोलून एकत्रच त्यांच्या गळ्यात हसत पडले. नेहमी अशाच हसत राहा, आनंदी राहा बोलून कावेरी आत्याने दोघांच्याही कपाळावर ओठ टेकवत त्यांना आपला आशीर्वाद दिला. बरं, चला आता, गुरुजी कधीही बोलवतील म्हणत
कावेरी आणि सुजाता आपल्या मुलींना मंडपाकडे घेऊन जाऊ लागल्या. नंदिनी आणि मधू आपल्या आईचा हातात घेऊन चालू लागल्या. तेरी तरफ बढ़ रहे हैं नन्हे से पग बीते कल के रिश्तों के इस संगम में रहना है तू झलके झलके. नंदिनी आणि मधूच्या डोळ्यासमोरून तो क्षण तरंगून गेला जेव्हा काही वर्षापूर्वी त्यांनी हेच हात पकडून त्यांनी आपलं पहिलं पाऊल टाकलं होतं. आणि आता सुद्धा आपल्या नवीन आयुष्याचं पहिलं पाऊल ते आपल्या आईच्या सोबतच टाकत होते. दोघींचे डोळे पुन्हा भरून आले. त्यांनी मान वळवून पाहिलं तर त्यांची आई खंबीरपणे त्यांच्या बाजूला उभी होती. जसं म्हणत असावी, बाळ तू चल, मी आहे तुझ्या सोबतीला नेहमीच शेवटपर्यंत. पुढील भाग लवकरच. आजचा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज मित्रांनो, जास्तीत जास्त कमेंट करा. त्यामुळे मला कळतं तुम्हाला कथा वाचायला आवडते आणि त्यामुळे मला समोरचे भाग लिहिण्यास उत्साह मिळतो. आणि कथा आवडल्यास लाईक शेअर करून चॅनलवर सबस्क्राईब करा. तरच भाग दररोज येतील. भेटू पुढच्या भागात लवकरच. धन्यवाद.